श्रीराम नमस्कार. आज 12 नोव्हेंबर 2023 भगवद्गीता व मनुष्यजीवन भाग 6. जीवनामध्ये भगवद्गीतेचं महत्त्व आणि भगवद्गीता हा एक उपदेशपर भगवान श्रीकृष्णांनी गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या अर्जुनाला केलेला उपदेश. उपदेश या शब्दाचा अर्थ आहे उप अधिक आदेश, म्हणजे एक प्रकारचा आदेश. मागच्या वेळी आपण अर्जुन विषाद योग याच्या शेवटच्या ओवीपर्यंत येऊन थांबलो होतो निरूपणामध्ये. सांख्ययोग म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनाची असलेली स्थिती, या स्थितीमध्ये जो गोंधळ अर्जुनाच्या मनाचा उडालेला आहे त्याला भगवंतांनी मोह, माया, अहंकार असं नाम दिलेलं आहे. नाम हा शब्द एवढ्यासाठी वापरला की आपण एखाद्याला अहंकारी म्हणतो, एखाद्याला म्हणतो हा खूप कायम मोह असणारा माणूस आहे, आणि कायम एखाद्याला कायमचं नाव ठेवलं जातं. कानफाट्या आहे, चुगलखोर आहे, आणि त्याच नावाने त्याला हाक मारलं जातं. मनुष्य देहामध्ये असलेली विकार, या विकारांद्वारे प्रत्येक मनुष्य देह हा ओळखला जातो. अर्जुनाची अवस्था एका ज्ञानी माणसाची अवस्था. ज्यावेळी गोंधळलेल्या अवस्थेत मनुष्य जातो तेव्हा चुकीचे निर्णय घेतो, आणि ही अवस्था मद, मोह, माया, अहंकार ही त्याच्या भौतिक क्रियेंवर हावी होतात. जेव्हा संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं की आता ह्या कुरुक्षेत्रावर, धर्मक्षेत्रावर, युद्धभूमीवर वासुदेव कृष्ण हा अर्जुनाला उपदेश करेल असं वाटतंय. मागच्या भागात पाहिलं की अर्जुनाची झालेली मानसिक अवस्था, त्याचं शारीरिक झालेलं खच्चीकरण हे त्याच्या कृतीतनं दिसत होतं. खांद्यावरून गांडीव धनुष्य गळून पडणं, मनाची असलेली अस्वस्थता, उदासीनता, त्यांनी भगवान श्रीकृष्णाला केलेलं वक्तव्य की माझ्या हातापायामध्ये थरकाप निर्माण होतोय, कंप पावतायत, आणि अशा याच्यामध्ये मी युद्ध करू शकणार नाही. आणि ह्या एका बोलण्यामुळे या अंध धृतराष्ट्र, जो अंध असून सुद्धा विचारांद्वारे पाहत होता, त्याच्या मनामध्ये आनंद उत्पन्न झाला. माझा मुलगा हा याच्यामध्ये विजयी होणार हे निश्चित, असा एक प्रकारही त्याच्या मनामध्ये आनंद उत्पन्न होता. ज्यावेळी संजयानी वासुदेव कृष्ण याच्या अर्जुनाच्या बाबतीत, अर्जुनाच्या चेहऱ्याकडे बघताना जे स्मित हास्य केलं, आणि हे वर्णन जेव्हा संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं तेव्हा धृतराष्ट्राच्या हृदयात थरकाप उडाला. थरकाप उडायचं कारण असं होतं की जे सहजासहजी मला प्राप्त होत होतं युद्ध न करता, तो आता हा
कपटी, कावेबाज श्रीकृष्ण काहीतरी अर्जुनाच्या मनात भरवेल आणि माझ्या मुलांच्या विरुद्ध ह्याला उभा करेल, ही भीती धृतराष्ट्राच्या मनामध्ये उत्पन्न झाली. मनुष्य सर्वसामान्य जीवनामध्ये एखाद्या वाईट प्रसंगाला सामोरा जातो. जर त्याच्या बाजूनी तो गोष्ट घडली, वाईट प्रसंगामध्ये काही वेळा आपल्याला दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये काही वेळा असा प्रसंग येतो की आपला जिवलग मनुष्य आतमध्ये मृत्यूशी झुंजत असतो आणि बाहेरची व्यक्ती, घरातली व्यक्ती परमेश्वराजवळ हात जोडून प्रार्थना करत असते. आणि ज्यावेळी डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की आता काही धोका नाही, तेव्हा मनुष्य त्या भगवंताचे आभार मानतो. पण हेच जर डॉक्टरांनी सांगितलं की काही आशा नाही आहे, तर त्या क्षणी मनुष्य एका क्षणामध्ये ज्या भगवंतावर विश्वास असतो त्याच्यावरती विश्वास ठेवणं सोडून देतो. हा मनुष्य धर्म विचारांचा आणि गुणांचा आहे. हे सांगायचं कारण असं की जी अर्जुनाची मानसिक अवस्था होती, आपण सर्वसामान्य जगतामध्ये आत्ता पाहतो की काही अडचणी असेल तर आपले जे गुरु असतात किंवा ज्यांचं आपण ऐकतो त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी स्वीकारतो आणि त्या अनुषंगाने वागायला सुरुवात करतो. पण तिथं ते गुरु किंवा जी अधिकारी व्यक्ती असते ती सांगून मोकळी होते. पण ज्याला मदतीची गरज असते तो जर मानसिक ढासळला आणि त्यातनं तो बाहेरच आला नाही तर मात्र अवघड असतं. इथं ही स्थिती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या बाबतीत पाहिली. जो भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर साथीदार होता, मित्र होता, जीवासखा होता, एवढं पराक्रमी होता, ज्ञानी होता, आणि असं व्यक्तिमत्व जर मानसिक ढासळत असेल तर त्याला जागेवर आणणं काम हे त्या गुरुचं असतं. फक्त धर्मयुद्ध करायचं आणि धर्मयुद्धातनं अर्जुनाकरवी सर्वांचा निपात करायचा आणि धर्मस्थापना करायची एवढा एक उद्देश असा हा नव्हता. अर्जुनाच्या मनामध्ये असलेले विचार आणि प्रश्न आपण पाहिले की अर्जुनाने जे प्रश्न अर्जुन विषाद योगात विचारले की सर्वसामान्य माणसाला एक प्रश्न पडतो की एवढ्या ढासळलेल्या परिस्थितीमध्ये मनुष्य याच्यात अर्जुनाला अहंकार कुठं झाला, त्याचं काय चुकलं, ह्याला अहंकार कसा म्हणावा, मोह कसा म्हणावा. आणि भगवान श्रीकृष्णाच्या बाजूला जो सहवासात राहतो अर्जुन आणि श्रीकृष्ण हे एकमेकांच्या सहवासात राहिलेले होते. मग ज्ञानी माणसाच्या सहवासात, परमात्म्याच्या सहवासात राहिल्यानंतर मानसिक अवस्था बिघडू कशी शकते, हा अंतर आणि बाह्य अशा दोन्ही अनुषंगाने विचार करायचा मुद्दा आहे. की बाह्य अवस्थेमध्ये श्रीकृष्ण प्रत्येक क्षणोक्षणी अर्जुनाच्या बरोबर होता. आपण जेव्हा आपल्या सद्गुरूंच्या बरोबर असतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपल्या गुरूंना काय आवडतं, काय त्यांचे नियम आहेत, काय अटी आहेत, त्यांनी घालून दिलेलं सगळे नियम कसे आहेत आणि त्यांना कसं लागतात गोष्टी, हे त्या शिष्याला माहिती असतं. आणि अर्जुनाने इथं भगवंताला जेव्हा विश्वरूप दर्शन जेव्हा त्यांनी दाखवलं, आपलं स्वरूप जेव्हा मोठं करून त्यांनी दरबारात जेव्हा तो शांतिदूत बनून गेला होता आणि दुर्योधनाचं जी वाक्य श्रीकृष्णाला लागली म्हणजे का हा असा शब्दप्रयोग का वापरतोय,
कारण अहंकारी माणसाची वाक्य आपण उच्चारू नये, त्याच्यातनं कदाचित आपल्याला पण अहंकार उत्पन्न होऊ शकतो. आणि श्रीकृष्णाने जे स्वरूप दाखवलं त्याच्यातनं अर्जुनाला कळलं होतं की हा आपला नुसता मित्र नाही, हा काहीतरी वेगळा आहे, हा नुसता बायकोचा भाऊ नाही आहे. तर अशा आपण कृपा छत्रेखाली असताना आपल्या मनाची अवस्था किती सक्षम हवी. मी कोण आहे? आज युद्धावरती सीमेवरती लढणारे सैनिक जर मानसिक अवस्थेत म्हणले की नको, मला समोरच्या शत्रूवरच्या तो पण माणूसच आहे, त्याला पण घरदार आहे, मला त्याच्याबद्दल कीव वाटते, तर असं त्याला वाटेपर्यंत समोरचा माणूस याला गोळी घालून मोकळा होईल. हे सांगायचं कारण असं आहे की ज्या भूमिकेत तुम्ही असता, ज्या स्थानावरती तुम्ही असता, ते स्थान त्या क्षणी महत्त्वाचं असतं. अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाले होते, मी ह्याला मारू कसं? मी सगळ्यांना जी हे सारखं सारखं एवढ्यासाठी सांगतोय की ही मानसिक अवस्था आहे की जी आपण घरामध्ये भोगत असतो की मी अमुक स्थळी काय करू, अमुक क्षणी काय करू. आणि विकार, ज्ञानेश्वरांनी याला विकार सांगितलेले की आपल्या शरीरामध्ये देव. एक सोपं उदाहरणाने सांगतो. यमुनेच्या ठिकाणी आपण सगळ्यांनी लहानपणापासून गोष्ट ऐकली असेल की कालिया मर्दन राक्षस होता. राक्षस म्हणजे साप होता. राक्षस चुकून आलं तोंडातनं. अति झाल विषारी साप होता, 100 फण्यांचा साप. आणि तो आपल्या कुटुंबासकट त्या यमुनेमध्ये येऊन थांबला. यमुना हे क्षणभर आपला देह समजा, आणि या देहामध्ये, ह्या यमुनेमध्ये तो कालिया मर्दन नाग हा वास्तव्याला आला. आणि यमुना ही किती पवित्र आहे आजही आपल्याला माहिती आहे. अशा गोकुळातल्या पवित्र नदीपाशी जसं एक थेंब पाणी प्यायल्यानंतर अमृता समान होतं, कारण भगवंता तिथं होता, भगवंताचा वास त्या ठिकाणी होता. अशा या यमुनेच्या काठी भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लीला झाल्या आहेत. अशा ठिकाणी हा कालिया मर्दन राहिला आला आणि स्वतःच्या विषामुळं अख्खं यमुनेचा त्यांनी पूर्ण पाणी हे दूषित करून टाकलं. आणि माऊलींनी याचं वर्णन खूप सुरेख केलंय. ही यमुना म्हणजे आपला देह आहे. आणि देहामध्ये जे विकार आहेत, प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये विकार आहेत. मद, मोह, मत्सर, माया, अहंकार, हे ते कालिया मर्दनाचं रूप आहे. आणि मग इथं आपल्या हृदयामध्ये स्थिर असा हा भगवान परमात्मा बसलेला आहे. मग जिथं भगवान परमात्मा आपल्या देहामध्ये स्थित आहे, स्थिर आहे, ज्याचं वास्तव्य आहे, ज्याच्यामुळं आपला श्वास चालू आहे, हा असताना सुद्धा मनुष्य देहामध्ये मद, मोह, मत्सर, माया, अहंकार हे विकार जन्म घेतात. म्हणजे भगवंत आहे तर वास्तविक आपण म्हणतो ना, इथं परमेश्वर आहे, म्हणजे इथं दुष्ट शक्तींचा वास नाही. पण माऊलींनीच सांगितलं की मनुष्य देहामध्ये परमात्मा असून सुद्धा हे विकार हे त्या कालिया मर्दनासारखे आहे, कारण ते स्थिर स्वरूपात आहे. परमेश्वर परमात्मा हा स्थिर स्वरूपात आहेत आणि विकार हे कमी जास्त होणार आहेत. मग परमात्म्याला, भगवंताला बघा, सहज जीवन, यमुनेतलं पाणी आपलं सहज जीवन आहे. पाणी आहे, जीवन आहे, पण ते पाणी उत्तम असून परमात्मा त्याच्या शेजारी बसला असून ते पिता येत नाही, कारण ते विष आहे.
आणि तसंच देहामध्ये विकारांनी इतकं जडलेलं आहे, विकार इतके जडलेले आहेत, म्हणून नीट जगता येत नाही. मग विकार बाजूला केले असं धरून चाला. एखाद्या देहामधलं हाताला काही गँग्रीन झालं, हात कापून टाकतात डॉक्टर. पायाला काय झालं, पाय कापून टाकतात. असं कापत कापत येतात. काही काही याच्यामध्ये गँग्रीन होतं, त्याच्यामध्ये ही अवस्था असते. पण कधी असं होतं का की हृदय कापून टाकलेलं आहे, हृदयात गँग्रीन झाल्यावर, जिथं परमात्म्याचा वास आहे, अख्खा देह, किडण्या काढल्या, फुफ्फुसांना काही केलं, जे काही शरीरातले ऑर्गन्स आहेत, प्रत्येक एक 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 ते निष्काम होत गेले, फेल होत गेले. पण परमात्मा हा त्या देहामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत तो बाहेर पडत नाही तोपर्यंत तो देह तेजोमय समजला जातो. आणि तोपर्यंत ही ऑर्गन खराब व्हायचं कारण काय? विकार. मग भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला जेव्हा तो म्हणला की तुला काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार हे अर्जुना पार्था तुला झालंय, याचा अर्थ हा आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन भौतिक अवस्थेत समोरासमोर होते, पण दोघंही एकरूप होते. पण जेव्हा एकरूप होते तेव्हा भगवंताला स्वतःचं अस्तित्व हे वेगळं करायला लागलं. नीट समजून घ्यायचा भाग आहे. सांख्ययोग हा भगवंताला भक्तापासनं बाजूला व्हायला लागला. एखादी गोष्ट, अर्जुनाला श्रीकृष्ण हा पूज्य होता, आधी आदरणीय होता, मग पूजनीय झाला. शब्दाची व्याख्या किंवा शब्द इतके सुंदर आहेत. आपण म्हणतो की काय करतोय आज, नाही रोज सकाळी मी पूजा करतो, पूज्य. लहानपणापासून आपण जे 1-2 शिकलेलं असतो, मग आपण म्हणतो एकावर 0, एकावर पूज्य 10. आपण कधी प्रत्येक जण शिकतो त्यांना आपल्याला जे शिकवलं गेलं पाटीवर, 2वर पूज्य 20, पूज्य म्हटलेलं आहे. पूज्य म्हणजे शेवट, त्याच्या पुढं काही नाही आहे, म्हणून पूजनीय. एखाद्याला आपण म्हणतो की पूजनीय आहे, परमात्मा पूजनीय आहे. आई वडील पूजनीय आहेत, पण रोज नाही. रोज पूजा करतो का आपण? घरात गेल्यानंतर आई वडिलांचा फोटो असतो गेलेल्यांचा, पण रोज त्यांची पूजा करत नाही. मग ते आदरणीय झाले. त्यांच्या बाबतीत आदर आहे, पण मग वर्षाची जेव्हा श्राद्ध असतं तेव्हा आपण त्याची, गुरुजी सांगतात ते आज पूजेमध्ये तुमचे आई किंवा वडिलांचा जे काही घरात असतील त्यांचा फोटो ठेवा. तिथं आदरातनं तुम्ही पूजा तत्वात जाता, ते पूजनीय झालं. पण इतर वेळा घरामध्ये आपण स्वामींचा फोटो आहे, दत्तात्रयांचा फोटो आहे, रोज पूजतो, कृती करतो, पण आपल्याला मनात हा भाव निर्माण होत नाही की ह्याच्या पुढं काही नाही आहे, ह्याच्या पुढं जगच नाही आहे. खूप महत्त्वाचं आहे हे वाक्य. स्वामींसमोर बसलं, महाराजांसमोर बसलो, छानपैकी पूजा झाली, नित्यपूजा. म्हणजे आता ह्याच्या पुढं मला काही प्राप्तच करायचं नाही, शेवटचं स्टेशन काय आहे ते हे आहे, म्हणून पूजनीय. आणि जिथं सन्मान फक्त ठेवायचा असतो तो तिथं फक्त आदरणीय. म्हणून आपण म्हणताना लिहिताना सुद्धा पत्र लिहिताना काही ठिकाणी आदरणीय लिहिलं जातं, काही ठिकाणी पूजनीय लिहिलं जातं. ज्याची पूजा होते, घरामधल्या मूर्तींची, बाहेर मंदिरात असलेल्या मूर्तींची ही पूजा होते, पूजनीय. पण बाहेर पुतळे आहेत, शिवाजी महाराजांचा आहे, आगरकरांचा आहे, सावरकरांचा आहे, ते आदरणीय.
कारण पराक्रमाशी ओळखले जातात. आणि पूजनीय म्हणजे तिथं थांबलेलं आहे तुम्ही, ह्याच्या पुढं काही नाही. हा सर्वोच्च बिंदू आहे. आणि हा बिंदू अर्जुनाला वाटलं की आपल्यात उत्पन्न झालाय, विकार उत्पन्न झाला. ज्ञानी माणसाला विकार उत्पन्न होतो. मी सर्वस्व आहे, हे मी कसं करू? अर्जुनाची ढासळलेली अवस्था म्हणजे काही असं नाही की तो आता नुसते समोर बघितलेत आपण, पहिल्या अर्जुन विषाद योगामध्ये ऐकलेले काकांना कसं मारू आणि पोह्यांना कसं मारू, तसं नाही आहे. हा मनाचा विकार आहे. स्वतःच्या मनामधल्या देहामध्ये उत्पन्न झालेला एखादा विकार हा नष्ट करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही त्या पूज्य अवस्थेमध्ये जाऊन पोचता. मग भगवान श्रीकृष्ण जेव्हा लक्षात आलं, आपण जे स्मित हास्य बघितलं, अर्जुनाकडे पाहताना भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य केलं. आणि ज्या स्मित हास्यानी बघा, हे संजयाने जेव्हा सांगितलं धृतराष्ट्राला की भगवान वासुदेवाच्या मुखावरती एक असं वेगळंच हास्य उमटलंय आणि तो अर्जुनाकडे बघून हास्य करतोय, त्याचा अर्थ धृतराष्ट्राला कळला होता. म्हणून थरकाप. प्रत्येक गोष्ट ही समजून घ्यायची, म्हणजे सांगायला लागते असं नाही आहे. काही गोष्टी आपण एखादा हसतो किंवा एखादा कृती करतो तेव्हा ती समजून आपण घ्यायची असते, की त्याच्या पाठीमागचं ज्ञान हे आपल्याला प्राप्त असतं, माहिती असतं. मग ह्या कालियामर्दनाला जेव्हा लक्षात आलं, माहीत नव्हतं का कृष्णाला, तिथंच खेळायचा. पण स्थिरता हवी. म्हणजे परमेश्वर हा समोरच्या माणसाला कधी पहिल्यांदा प्रयत्न करायची एक संधी देतो, चान्स देतो. तुम्ही काय करताय? शेवटी मी आहेच आहे, पण तुम्ही काय करताय? मग असा कालियामर्दन त्या डोहामध्ये, त्या नदीमध्ये आपलं विष ओकत होता. पाणी होतं. पावसाळ्यात बघा गावांमध्ये महापूर येतात, सर्व बाजूला पाणी पाणी झालेलं असतं, पण प्यायचं दुर्भिक्ष असतं, प्यायलाच पाणी नाही. म्हणजे आहे पाण्यातच उभा, पण पिता येत नाही. तसं भगवंताच्या जवळ मनुष्य उभा आहे, भगवंत स्वतःच्या देहामध्ये प्राप्त आहे, स्थित आहे, स्थिर आहे, पण कळत नाहीये. जवळ आहे पण तो ओळखता येत नाहीये, आणि असून मला त्याचा उपभोग घेता येत नाहीये. हे दुसरं दुर्दैव, कारण कळत नाही. मग अर्जुनाची जी अवस्था इथं झाली, आणि मग भगवंतानी केलं. आधी भगवंतानी काय केलं? कालियामर्दन सगळ्यांना बघितलं, आणि मग सगळे जेव्हा गोपिका आले, श्रीकृष्णाच्या लक्षात आलं कोणीच काही बोलत नाहीये, फक्त घाबरले. कोणी याच्यातनं मार्ग काढत नाही, कोणी सोल्युशन काढत नाहीये. मग अशा वेळी भगवंताला स्वतःला काहीतरी करायला लागतं. आणि मग त्यांनी तो खेळ ठरवला, लपाछपीचा. आणि मग कोणाला माहीतच नव्हतं, कारण ही सहज कृती होती. आपण सांख्ययोग ऐकतोय, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, श्रीकृष्णाला अर्जुनाच्या बाबतीत एवढा कैवारा का आहे हे आपण पाहतोय. आणि अशा यमुनेच्या काठी मग भगवान श्रीकृष्ण त्या बलरामाला सांगतात, बाबा तू काही येऊ नको आज खेळायला, तू घरीच थांब, तू राजवाड्यातच थांब, आज मीच जातो एकटा खेळायला. कारण कोणीच काही करत नाही म्हटल्यानंतर त्या वासरांचं, त्या जनावरांचं, मुक्या जनावरांचं काळजी कोण घेणार? गोवर्धन, गिरधर. मग त्यांनी ठरवलं की हे जर प्राणी ह्या मुक्या जनावरांनी पाहिलं तर हे मरतील, मलाच काहीतरी करायला पाहिजे. हे गावकरी काय नुसतेच घाबरलेत,
कारण त्याच्या जवळ जे सवंगडी होते त्यांना श्रीकृष्ण कधी देव वाटलाच नाही, हा मोठा त्याच्यामध्ये असलेला भाग आहे. जीवनामध्ये आपल्या भोवती अतिशय उच्च दर्जाची उच्च विचारांची व्यक्ती असते, पण आपण त्याला ओळखूच शकत नाही. हा प्रॉब्लेम येतो, हा अडथळा आहे. गोप गोपिकांना हा श्रीकृष्ण हा परमात्मा हे कळलंच नाही, हा आपल्यातला आहे, हेच सगळं चालू होतं. आणि आपल्यातलाच आहे म्हटल्यानंतर आम्ही घाबरलो म्हणजे हा पण घाबरला असेल, हे सुद्धा त्यांच्या मनामध्ये होतं. मग भगवंताला स्वतःचं स्वरूप वेगळं दाखवायला लागतं. म्हणजे परमात्म्याचं सुद्धा किंवा परमेश्वराचं देवाचं सुद्धा कसं असतं बघा, अस्तित्व दाखवायला लागतं. घरामध्ये देवघर आहे, अस्तित्व वेगळं ठेवायला लागतं, असायलाच लागतं. देवघरात जाऊन क्षणभर बसतो. वास्तविक घरात देवघर का देवाच्या घरात आपण, हा नंतर अगोदर झालेला 2-3 वेळेचा वादाचा मुद्दा आहे. पण कुठंतरी भगवंताला आपण जाऊन एका घरामध्ये आपण जसं असतो ना, ही बेडरूम माझी, ती बेडरूम माझी, ही याचं ते तसं, तसं ती देवाची जागा, तिथं आपण त्याला जाऊन भेटायचं आणि पूजायचं. तसं जर तुम्हाला ओळख जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी भगवंताला तुम्हाला वेगळं करणं गरजेचं आहे आणि वेगळं तुमचं त्याच्या परमेश्वराचं अस्तित्व तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि इथं श्रीकृष्णाला अस्वस्थता निर्माण झाली. हे मला त्यांचंच समजतं आहेत, मला कळतच नाही आहे ना. म्हणजे माझा जो अधिकार आहे, मी जो आहे, वास्तविक ह्याच्यात कोणाची चुकी होती का? कोणाचीच नव्हती. आपण म्हणतो ना, हा सगळा हा आमच्यातलाच आहे, हा आमचाच ग्रुप आहे. आणि त्याच्यातला एखादा म्हणतो की मला मुख्य मान पाहिजे, पण कोणीच नाही, कारण सगळेच समजतात आपण सगळे एकच आहोत. तसं इथं गंमत झाली. हे जे सवंगडी आहेत ते आपल्या देहामधले असलेले विकार आहेत. अहंकाराला वाटतं मोह म्हणजे मीच आहे, मोहाला वाटतं मद म्हणजे मीच आहे, आणि या सगळ्यांना वाटतं की आपल्या देहामध्ये जो परमात्मा आहे ना, तो सुद्धा आपल्यासारखाच आहे. ही अर्जुनाची मानसिक अवस्था. आपल्या देहामध्ये असलेले दोष आणि परमात्मा ह्याचं जेव्हा वेगवेगळं होत नाहीत, तेव्हा त्या दोषांना वाटतं की हे आपलंच आहे. एखादा चाकू, एखादा खुनी जो असतो की तो त्या चाकूनी एखाद्याला भोसकतो, आणि तसाच चाकू, मग त्याला ते दवाखान्यात नेलं जातं. आणि मग जे तिथे जे डॉक्टर असतात ते म्हणतात, अरे हा चाकू लागला आहे, फाटलं आहे. मग तो त्यांच्याकडचे चाकू काढतात आणि ते फाटलेलं असतं ते तिथं कापतात. शस्त्र दिसायला एकच, पण कृती दोन्ही वेगवेगळ्या. मग अशा अवस्थेमध्ये, ही अवस्था आहे भगवंताची अवस्था, आपल्याला समजायची अवस्था, भगवंताची कृतीची अवस्था. आणि मग इथं श्रीकृष्णांनी सांगितलं की आता हे काही आपल्याला ओळखत नाही आहेत, आपल्या हे विकार जे आहेत बघा, विकारसुद्धा कसे, जेव्हा विकार हावी होतात तेव्हा तो विकार प्रदर्शित होतो. अहंकार असावा, अजून सोपं करून सांगतो, आपलं ते आपलंच असतं. आम्ही म्हटलं की मला स्वतःला मिठी मारायची, तर मी मारूच शकत नाही. पण मी माझ्या मुलाला मिठी मारली तर मला स्वतःला मिठी मारल्याचा भास होतो. आपल्या मुलाला जर कोणी जर 2 तोंडात मारल्या तर त्या आई वडिलांना स्वतःला मारलेला जेवढा राग येत नाही तेवढा राग त्या मुलाला कोणी जर वाईट म्हटलं किंवा तोंडात मारलं तर येतो. का? ह्याचा कधी आपण विचार करत नाही. कारण मनुष्य स्वतःचं प्रतिरूप त्याला बघत असतो, आपल्याला करता येत नाही. मग तो आपण त्या बाळाला म्हणजे मुलाला जवळ घेतो, तर जवळ घेतल्या घेतल्या आपल्याला असं वाटतं की नाही, हा मीच आहे. ते मूल जवळ येतं आणि बाबा बाबा करतं, त्याला वाटतं की हे आपलंच आहे. मग भगवंतानी तसंच केलं.
भगवंत आणि मनुष्य देह ह्याच्यामधली जी सांगड आहे ती ह्या प्रेमासारखी आहे. पण हे जे सगळे मद मोह मत्सर अहंकार जे भरलेले आहेत देहामध्ये, यांनी ती ओळख होत नाही. आणि मग इथं श्रीकृष्णानं सांगितलं, चला आज आपण लपाछपी खेळू, मीच जातो आणि मीच तो विषारी साप मारतो. त्यांनी सांगितलं नाही गोकुळातल्या लोकांना, आज जाऊन मी ह्याला मारणार आहे. सगळ्यांनी सांगितलं तिकडं जाऊ नकोस, म्हणजे कोणाला जायचं नाही आहे, त्या बाजूलाच जायचं नाही आहे, पाण्याचा स्पर्श झाला की मेला. गोकुळामधली स्थिती सांगतोय. आनंद, गोकुळ म्हणजे आनंद, आणि गोकुळ म्हणजे देहाचा आनंद. मग ह्या बाजूला जायचं नाही, ह्या बाजूला विचार वाईट आहेत, तरीच तिकडं आपण खेळायला जातो. त्या यमुनेच्या काठावरतीच सगळे खेळायला घ्यायचे, रोज जायचे. आणि तो 100 फण्यांचा तो नाग जो अहंकार रूपी होता, हे माझं आहे, यमुना मनुष्याचा देह हे माझा आहे, आणि त्याच्यावरती तो सगळं साम्राज्य काबीज करून होता परिवारासकट. आणि मग भगवंताला कळलं की आता आपण याच्यात हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. आणि मग भगवंतानं सांगितलं, चला आता मी लपतो. सगळ्यांनी राज्य घेतलं, भगवंत लपले, डोहात गेले. आणि त्या डोहामधले जे विकार होता, बघा काय गंमत कशी असते बघा. ज्ञानेश्वरांनी इतकं सुंदर वर्णन केलं याचं. सांख्ययोगाचं वर्णन, माऊलींनी केलेलं वर्णन अतिशय सुंदर आहे. मनुष्याच्या देहामध्ये असलेला एक कुठला तरी विकार हा 1000 फण्यांमधनं उत्पन्न होतो. सगळ्या जिभा एकदम बाहेर येतात तसा एक विकार अहंकार झाला तरी तो असा 1000 फण्यातनं बाहेर येतो. आणि हा अहंकार 1000 फणे जर आपल्याला ठेचाचे असतील तर त्याच्यावरती नाचणंच योग्य. म्हणून भगवान श्रीकृष्णाने हा त्याच्या फण्यावर नाचला. त्याच्यावरती फण्यावर नुसता नाचला नाही, तर तिथं त्या सर्व गोप गोपिकांना त्याचं दर्शन झालं. त्यांच्या मनामध्ये थरकाप उडाला की हा कुठं गेलाय, कुठं जाऊन लपलाय, आता काही खरं नाही. ओळख नाही. हे गोप गोपिका आणि अर्जुन मानसिक अवस्था एकच. एवढा जवळ होता, इतकं खेळलेलं होतं, इतके संभाषण, मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, पण श्रीकृष्णाला ओळखता आलं नाही. आणि मग भगवान श्रीकृष्णाला त्याच्यावर नाचायला लागलं आनंदाने. बघा, रडत नाही किंवा असं रागाने नाही. राग हा असावा, पण क्रोध हा नसावा. भगवंताला राग आला, पण त्या रागाचं त्यांनी आनंदात स्वरूप केलं. त्या पूर्ण फण्यांवरती तो उभा राहिला आणि नाचला, आणि नाचून नाचून त्याने ते ठेचलं. ही गोष्ट झाली. मग घ्यायचंय काय? तर भगवंत ज्या फण्यांवरती नाचलेला होता, ज्या रिपूंवरती नाचला होता, ज्या मद मोह मत्सर माया अहंकारावर नाचलेला होता आणि तो ठेचला होता, ते ठेचता ठेचता त्याच्या मनामध्ये किंवा देहामध्ये किंवा चेहऱ्यावरती राग नव्हता, तर आनंद होता. आणि आनंदात त्यांनी मारलं आणि इकडच्यांनी ते पाहिलं. आणि जसा तो मेला तसं त्या यमुनेतलं विष संपलं. आणि ते संपलं, ही झाली गोष्ट. पण ही स्थिती अर्जुनाची इथं झाली होती. मनामध्ये उत्पन्न झालेले जे विचार होते ते त्या विषासारखे होते. श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलं,
तुला मी दिसलो का? अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, अरे वासुदेवा, तू मला माझ्यापासून वेगळं कधीपासून झालास? मी तुला कधी वेगळं मानलंच नाही. मग जर एकत्र असेल तर आपली वैचारिकता पण एक हवी, हा सर्वसाधारण विचार आहे. मग आपल्या दोघांमध्ये विचार भिन्नता कशी काय? तुझ्या ह्या कृतीला लोक तुला नावं ठेवतील का मला नावं ठेवतील? श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये राहून तू हातातलं धनुष्य तुझ्या गळून पडतं, थरकाप उडतो. तू जर मला मित्र म्हणत असशील तर हरकत नाही, पण तू जर मला गुरु म्हणत असशील तर हा माझा अपमान आहे. आणि मी जर त्याला माझा अपमान समजत असेन तर ही माझी चूक आहे, कारण माझ्या शिष्याला योग्य मार्गावरती परत आणणं हे माझं काम आहे. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं, तुझा गैरसमज झाला आहे अर्जुना, की तू ह्याला जे मारतोयस, तुझे धनुष्यातनं तुझ्या जो बाण सुटणार आहे, हा तू फक्त बाण सोडणार आहे, कृती तू करतोयस, पण मुळात तो बाण तिथं लागणार आणि समोरचा जीव जाणार आहे की नाही हे ठरवणारा मी आहे. त्यामुळे तू मला येऊन मिळ. अर्जुनाला म्हणजे भगवद्गीता ज्यांनी त्याचा अभ्यास केला आहे त्याच्यात आहे की भगवंतांनी अगदी पहिल्यापासून सांगितलं, अर्जुना तू मला येऊन मिळ, तुला बाकी काहीच करायची गरज नाही आहे. सर्वसामान्य जीवनात याचा अर्थ आहे मला येऊन मिळ म्हणजे काय, की माझ्या वैचारिकतेच्या अनुसार तू चाल, तुझी वैचारिकता या ठिकाणी बाजूला ठेव. मी जे तुला सांगतोय तेच योग्य आहे, तू तुझं त्याच्यावरती विचारधारा तुझी चालवू नको. मी तुला म्हटलं मार तर तू ते मारायला पाहिजेस, मी तुझ्या हातनं गुन्हा घडून देणार नाही इतका विश्वास तुझा पाहिजे. पण हे अर्जुना, आता तू मला वेगळा केलायस, तुझ्या मनामध्ये देहामध्ये उत्पन्न झालेले हे जे विकार आहेत, या विकारांमध्ये तू अडकलेला आहेस. आणि मी स्थिर आहे, पण तुझ्या देहामध्ये जर मी असा स्थिर राहिलो तर हा धर्म बुडेल. म्हणून मला बाजूला, तुझ्यापासनं बाजूला येऊन तुला उपदेश करणं प्राप्त आहे. आणि मग सांख्ययोगाचा हा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला चालू केला, की मारणारा तू असलास तरी त्यांना मुक्ती द्यायची की नाही हे ठरवणारा मी आहे. हात जरी तुझे असले तरी ते हात चालवणारा मी आहे. म्हणून अर्जुना, तू असं समजू नकोस की तुला काहीच करायचं नाहीये. कृती आणि सुबुद्धीतनं असलेला विचार हे तुला करणं प्राप्त आहेस, कारण तू ज्ञानी आहेस. आणि ज्ञानी माणसाच्या मनामध्ये कुठलेही प्रश्न उत्पन्न होत नाही. आपल्या प्रजेचे जे हाल होतील, प्रजा जी नष्ट होईल, त्यांचे घरचे तुला दोष देतील, त्यांच्या बायका विधवा होतील, ह्या तुझ्या मनामध्ये उत्पन्न झालेला जो विचार आहे हा अतिशय चुकीचा आहे. कारण ते मरणारच आहे. तू मारलं नाहीस तरी ते मरणार आहेत, तुझ्या जागी दुसरा कोणीतरी येईल. पण अर्जुना, हा मी संधी तुला देतोय. साधी गोष्ट नाही आहे ही. भगवंतानी एखाद्याची निवड करणं, आपण जसं एखादा सांघिक खेळ असतो की काही त्या ठराविक खेळाडूची निवड होते, तशी त्याची निवड होणं एवढ्या करोडो लोकांमधनं हे महत्त्वाचं असतं. म्हणून बाकीच्यांना खेळता येत नाही असं नाही. आणि इथं भगवंतानी खुद्द अर्जुनाची निवड केलेली आहे. आणि मग ही निवड करताना भगवंताच्या श्रीकृष्णाच्या वैचारिकता आधी त्याला जो ज्ञात होता, जो ज्ञानी होता, भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं युद्ध घडणार,
मी जरी गेलो आणि सांगितलं की तुम्ही जो फक्त 5 गावं मागा, तरी त्याला माहिती होतं हे युद्ध होणार म्हणजे होणार. पण केलं नाही असं वाटायला नको. ह्याला कृष्ण चतुराई म्हणतात. अधर्माला सुद्धा थोडासा चान्स हा दिलाच पाहिजे. जसा धर्म जर जागवाचा असेल तर आधी अधर्म हा समोर येणंच गरजेचं आहे, तेव्हा धर्म कळतो. कृती, स्वतःचं अस्तित्व हे कळणं गरजेचं असतं. परमेश्वर हा प्रत्येक क्षणोक्षणी समोरच्या माणसाला स्वतःचं अस्तित्व हे दाखवत असतो. मनुष्याला ते ओळखता येत नाही. म्हणून आपण जे म्हणतो की या सगळ्या कौरवांमध्ये जर शहाणा कोण होता तो शकुनी होता, लंगडा. आणि मग ती कुठली तरी मराठी म्हण आहे की लंगडी गाय शहाणी म्हणून, की तिला कळत असतं परमात्मा काय, भगवंत काय तिला कळत असतं. आणि मग जसा त्या कालियामर्दनाला मारलं आणि प्रजेला वाटलं की हे आपला हा श्रीकृष्ण किती शक्तिवान आहे, बलवान आहे, की ज्यांनी संकट नष्ट केलं आणि आता आम्हाला प्यायला पाणी दिलं, म्हणजे परमात्म्याची ओळख झाली नाही. हे सांगायचं कारण असं की श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे संबंध आणि एकरूपपणा एवढा होता की अर्जुनाला श्रीकृष्ण काय कळणं गरजेचंच होतं, पण ते त्याला दुर्दैवाने कळलं नाही. किंवा माऊली असं म्हणतात, सर्वसामान्य जगताला कळण्यासाठी त्यांनी कदाचित सोंग पण घेतला असेल. होऊ शकतं एखाद्याला कळण्यासाठी तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, म्हणजे समोरच्याला कळतं. आणि आपलेच मनुष्य हे ओळखता येत नाहीत का? मग श्रीकृष्ण एवढा समोर उभा आहे. श्रीकृष्णाने सांगितलं वरती हनुमान आहेत, जो रथ आहे तो दिव्य रथ आहे, अशा ठिकाणी तू आहेस. अजून तू आधी ओळख. कारण काय असतं, जो ज्ञानी माणूस असतो ना, त्याला डायरेक्ट उपदेश करता येत नाही. त्याला त्याच्या अनुषंगाने अगोदर ओळख करून द्यायला लागते की तू किती ग्रेट आहेस, तू किती उत्तम आहेस, फक्त तुला ओळखाच आहे. म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये बॉसला जर काही सांगायचं असेल आणि त्याला माहिती आहे की तो त्याच्या मनाप्रमाणेच करणार, तर त्याला असं सांगावं, तुम्ही करता ते उत्तम, मी तुम्हाला एक कल्पना देतो, ती केलीत तर बघा, आणि मग त्याला ती आवडते. मग तसं इथं झालं. श्रीकृष्णाचा जो चेहऱ्यावरचा एक एक छटा बदलत होत्या, त्याचं वर्णन संजय इथं धृतराष्ट्राला करून सांगत होता की हा लढत नाहीये. श्रीकृष्ण काय सांगतोय त्याला कळत नाहीये. आपल्याच भावांशी लढून काय प्राप्त होणार आहे, माझ्या काकांच्या मुलांशीच लढून मला काय प्राप्त होणार, हे तो सांगतोय, तरी त्याला श्रीकृष्ण विरोध करतोय. हे श्रीकृष्णाचा विरोधभास नव्हता. तर अर्जुन आणि श्रीकृष्णाचं जे एक नातं होतं, त्याच्यात त्याची ओळख व्हावी आणि त्याचं कर्तव्य काय आहे हे त्याच्या लक्षात येणं गरजेचं होतं. कारण तो क्षत्रिय होता. जेव्हा तुम्ही युद्धभूमीवर असता तेव्हा तुमची नाती नसतात, तेव्हा तुम्हाला कर्तव्य हा एकच भाग असतो, जसा सीमेवरचा सैनिक. मग इथं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मला तू एका प्रश्नाचं उत्तर दे. ही यांची सगळ्यांची मुलं आहेत, यांनी जर तुझ्या मुलांना येऊन मारलं तर तू काय करशील? आणि अर्जुनाच्या मनामध्ये एक स्वतःतला बाप जागृत झाला. आत्ता जसं सांगितलं की आपला मनुष्य मला काही येऊ दे. बघा किती
भगवद्गीता आपल्या घरात आहे. आईबापांना वाटत असेल मला काही येऊ दे, ताप येऊ दे, सर्दी येऊ दे, खोकला येऊ दे, पण माझ्या मुलाला काही व्हायला नको. असं कसं चालेल किंवा असं कसं होईल? पण प्रत्येक आईबापाला हेच वाटतं. त्यांचं सगळ्यात मोठं काय असतं तर माझी मुलं सुखी व्हावी, माझी मुलं त्यांना जगामध्ये आणि जीवनामध्ये कुठलाच त्रास होऊ नये ह्याच्यासाठी आईवडिलांची धडपड असते. आणि इथं श्रीकृष्णाने अर्जुनाच्या वर्मी गावातला, तू मारलं नाहीस, ठीक आहे, हरकत नाही, त्यांनी मारलं तर काय? अर्जुनाच्या मनामध्ये थोडंसं चलबिचल जागृत होते. नाही, सांगतोय ते बरोबर आहे, माझ्या मुलांना काही केलं तर मला चालणार नाही. त्याच्यातला बाप जागृत झाला. पण गंमत अशी असते की मानसिक अवस्था ही नेहमी एखाद्या बलवान अवस्थेच्या एक पाऊल पुढं असते जोवर तुमचं मन कमकुवत असतं. आणि मग इथं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो असं होऊ शकतं वासुदेवा, म्हणून मी म्हणतो असं करतो, हे सगळं सोडूनच देतो, माझ्या मुलांना घेतो आणि वनवासात जातो, संन्यासीच होतो. नकोच मला काही, राज्यही नको, मुलांनाही काही नको, त्यांनाही मी घेऊन जातो माझ्याबरोबर. आणि मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तू तुझी अवस्था निवडली आहेस, मुलांची अवस्था बघ. अभिमन्यू युद्धाला तयार, आतुर. मुलांची अवस्था अशीच असते, आईबाप घाबरत असतात. ट्रिपला जाताना सावकाश जा, गाडी चालवताना सावकाश चालव, कॉलेजमध्ये शिकतोयस कोणाच्या नादी लागू नकोस, पेपरमध्ये, न्यूजमध्ये, टी व्हीमध्ये एखादी बातमी आली, काही अमुक अमुक झालं, असं घडलं की लगेच आपण फोन करून काळजी, ही काळजी जी असते ही त्या अर्जुनासारखी आहे. पण मुलं तिकडे बिनधास्त असतात, काही नाही होत मला, बाबा काही होत नाही, आई काही होत नाही, मी व्यवस्थित आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? हा सगळ्यात मोठा मध्ये असलेला भाग आहे. पेरलंय उत्तम, मग येणार उत्तमच. पण तुम्ही पेरल्यानंतर मशागत करताना कुठंतरी घोटाळा केलात, झाड पटकन वाढावं आणि त्याला उत्तम पटकन फळं यावी म्हणून काही कृत्रिम वापरलं तर मात्र फळाची चव बदलू शकते, म्हणजे मुलं बिघडू शकतात. इथं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं तुझी मुलं बघ, युद्धाला आतुर आहेत, आणि तू बघ स्वतः. काय असतं शेवटी एक अवस्था अशी असते की वडीलधारी माणसांना सुद्धा आपल्या मुलांचा राग येतो आणि त्यांना सांगितलं तर ठीक आहे, जा काय करायचं ते कर, तुला 100 वेळा सांगितलं, तुला कळत नाही. त्या मुलाला वाटतं की आपले आई वडील आपल्याला ओरडतात, वडिलांचा आपल्यावर राग आहे, पण वास्तविक ते प्रेम आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. पण ते त्याच्या कधी लक्षात येतं, तो बाप होतो तेव्हा. ही निसर्गाचं गणित आहे. पण तेवढी अवस्था, तेवढी वेळ इथं भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये नव्हती. त्यांनी समजून दाखवलं, हे बघ, हे सगळे तुझ्या बाजूनी जे सगळे लढायला तयार झालेले आहेत हे काय मूर्ख आहेत का? तुझ्या एका शब्दापायी इथं येऊन थांबलेले आहेत आणि आता तू ऐन वेळेला हे असं करतोयस, असं वागतोयस का? तर स्वतःचा फक्त अहंकार, मोह. माणसाच्या मनात प्रश्न येतो की असा का अर्जुनाला अहंकार होता, काय मोह होता? सगळं तर सोडायला तयार होता, काहीच नको, कोणाला मारायलाच नको, मग त्याला कसला मोह होता? संपत्ती नको, मोह कसला होता? माझ्याकडे आहे ते सगळं तुम्ही घ्या, मी संन्यासी होतो आणि तीर्थयात्रेला निघून जातो. मग त्यात अहंकार पण नव्हता. मग तरी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तुझ्या मनामध्ये अंतःकरणात असलेले हे रिपू तू का उफाळून आणतोयस?
आणि मग सांख्ययोगाचा दुसरा भाग, हे सुरुवातीचं फक्त त्याला सांगणं आहे, तुझं वागणं चुकीचं आहे, तू नाही मारलंस तरी ते तुला मारणार. पण अर्जुन ही अवस्था देहामध्ये कुठं आहे, मनुष्याच्या विचारांमध्ये कुठं आहे, आपल्या देहामध्ये असलेला कार्यामर्दन कुठं आहे, हा प्रत्येक मनुष्याचा विचार करण्याचा एक भाग आहे. प्रत्येकाने हा विचार करणं गरजेचं आहे की कुठला भाग आपल्याला कशाची ईर्ष्या आहे, कशाचा अहंकार आहे. प्रत्येक माणसाला माहिती असतं की माझं कुठं चुकतंय, पण तो बोलत नाही. आणि इथं अर्जुन सगळी पानं ओपन करून, मोकळी करून, उघडी करून रिकामा होता. मला काहीच नको, मी सगळं इथनं आत्ताच्या आत्ता जातो, भिकारी होऊन जातो, ही भाषा अर्जुनाने वापरली. आणि तेव्हा श्रीकृष्णाला राग आला. देव सुद्धा मदतीला येतो, दारात असतो, इथं तर बरोबर होता, कळण्यासाठी बाजूला होता. पण जेव्हा ज्याला सांगून सांगून सुद्धा कळत नाही आणि अर्जुन ही भाषा करतो की मी सर्व देऊन एका भिकाऱ्यासारखं जीवन जगतो, तेव्हा श्रीकृष्णाच्या मनामध्ये आता ह्याला दुसऱ्या भाषेत सांगायला हवं. लक्षात घ्या, काय असतं, रागावून एखाद्याला सांगणं. वडील रागावून 2 फटके देतात मुलाला, पण ते त्या मुलालाही लागत नाहीत. इतकी गंमत असते. घरामध्ये 2 भावंड खेळत असतात, एकमेकांच्या अंगावर वरनं उड्या मारा, इकडं तिकडं उड्या मारा, आई वडिलांच्या अंगावरनं उड्या मारा, त्या पोराच्या हातापायाला काही होत नाही. पण बाहेर गेला, कुठं त्याच्यामध्ये गेला, पडला तर त्याचा पाय मोडतो, नाही तर हात फ्रॅक्चर होतो. मग ती कृती घरात पण होते. अगदी एकमेकांचे आपण बघितलं असेल, गळे आवळतो, पाठी त्याचा हात पिरगळतो, इतके पिरगळतो पण काही नाही. पण आता नुसतं पिरगळलं तरी दुखतं. अवस्था काय, एकरूपतेची अवस्था आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये इतकं एकरूप त्यांचं संबंध होते अर्जुनाचे आणि श्रीकृष्णाचे. एकाने श्वास घेतला की कळायचं नाही अर्जुनाने घेतलाय का कृष्णाने घेतलाय. इतकी एकरूपता, इतके गुण एकत्र. आणि अशा वेळी जर एखादा मुलगा म्हणला की आईबापांनी सगळं देऊन सुद्धा मी नाही, काही करणारच नाही, मग ते आईबाप खवळतात, चिडतात. ह्याला प्रेमात सांगून बघितलं, ह्याला 10 जणांकडनं समजावून सांगायचा प्रयत्न केला, ह्याला थोडेसे फटके पण देऊन बघितले, तरी याच्या लक्षात येत नाही आहे. सर्व ताट समोर वाढून ठेवले तरी याला खाता येत नाही, भिकेचे डोळाही लागले, जे अर्जुनाला लागले होते. आणि श्रीकृष्णाला म्हणत होता मी भिकारी झालो तरी चालेल, ती अवस्था मी स्वीकारीन, 4 घरामध्ये भिक्षा मागून जगीन, पण मला हे नको. आणि मग भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला उपदेश करायची भाषा बदलायला लागली. ती काय, ती पुढच्या भागात पाहू. श्रीराम.